आय स्वेअर ऑफ गॉड, गणपती बाप्पाची शपथ लाईट गेली आहे. मला भरपूर जण विचारतात की तू आत्ता कशी आहेस, ते आम्हाला माहीत झालं, पण तू लहान असताना कशी होतीस. मी नालीमध्ये पडलेली आहे. नाली म्हणजे गटारीमध्ये पडलेली आहे. टोस्टची बॅग करण्याच्यासोबत चहा प्यायला मिळतो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर ब्लॉग. आज मी शूटच्या हिशोबाने तयार झाली होते आणि पाऊस इतका आलाय की माझा शूटचा चेहरा तर तुम्ही बघू शकतात की ह्याच्यामध्ये तर कुठलाच शूट एक्सेप्टेबल तर समोरच्या ब्रँडला नसेल. मला इतकं वाईट वाटत आहे की मी काय करू. म्हणजे मला व्हिडिओ आज रात्रीपर्यंत द्यायचा आहे आणि इतका पाऊस पडला की लिटरली मला काहीच समजत नाही आहे. काय यार, ॲटलिस्ट घरच्यांनी सांगितलं किराणा छोटी बहीण आलेली माझ्यासोबत. पावसाने सगळंच खराब केलं, माझा मूड, माझं मन, माझं सगळंच. मला फक्त चहा प्यायची आता मला सक्त गरज आहे. बिकॉज जेव्हा मला लाईफमध्ये टेन्शन येतं, जेव्हा मी खुश असते, जेव्हा मी इरिटेट होते, माझ्या लाईफमध्ये काहीही हो, मी चहा पिते. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? एवढी तयार झालेली तुम्ही बघू शकता, पण किती सुंदर दिसत आहे. इरिटेटेड सो मच. नाही पण सध्या मम्मी कशाचा वास येतोय? ढोकळा केला आहे, कुणासाठी? दीदी येणार आहे, जीजू येणार आहे. कसं काय मम्मी? वाव, मला पण भेटेल का? हो भेटेल ना. पण तू त्यांच्यासाठी केल्यावर मग मी कशाला खाऊ? नाही तुझ्यासाठी पण केलाय. छान छान छान. मम्मी मला चहा कर ना. चहा नको ना, आता ढोकळा खा, नंतर प्लीज चहा प्लीज घे. प्लीज प्लीज. नको का? नको ना बाळा. गाईज, माझी मम्मी मला चहा कधीच देत नाही. माझी मम्मी खूप गोड आहे. तुम्ही बघू शकता मी कशी बसले. आमच्या घरात कुठल्याच गोष्टीची मर्यादा सेट केली नाही की बाबा असं बसा तसं बसा. मम्मी कधी ब्लॉग बनवते मम्मी मला आवाज देते. तर आमच्या घरात असं काहीच मर्यादा सेट नाही की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं बसलं पाहिजे, तसं बसलं पाहिजे. बिकॉज माझे वडील जेव्हा होते तेव्हा म्हणजे त्यांनी आम्हाला अशी लाईफ जगायला शिकवली आहे, लाईक विदाऊट एनी फिअर. कशाची भीती नाही, कशा काही गोष्टी नाही. कारण की आपण बरोबर आहेत तर कुठल्या गोष्टीसाठी आपण घाबरले नाही पाहिजे. आणि त्यांनी आम्हाला एवढं बेस्ट जीवन जगायला शिकवलं आहे ना की म्हणजे मर्यादासाठी आपण नाही बनलेलो. तर मग व्यवस्थित जगा, व्यवस्थित. माझी मम्मी मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी काही म्हणत नाही. त्याच्यामुळे मला ही डिफिकल्टी येत नाही की मी माझ्या घरामध्ये एवढं बोलते तर मला लाज वाटेल और ते काय विचार करतील. घरची आहे माझी मम्मी, माझी दीदी वगैरे. सो असं काहीच नाही. त्यांचा सगळ्यांचा स्वभाव इतका चांगला आहे की लाईक आय लव्ह यू माय फॅमिली. माझ्या बहिणी खूप चांगल्या आहेत, माझी मम्मी खूप चांगली आहे. बस कधी कधी जेव्हा भांडण होते ना तर मला असं वाटतं की जगात सगळ्यात जास्त बेकार माझी बहीण आहे. एवढ्या लहान लेवलचे भांडण होतात, पण नंतर जेव्हा सॉर्ट आउट होतात ना वाटतं की यार जगाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठं बहिणी असतात, आपल्याच असतात. सो गाईज, तुम्हालाही बहिणी असतील तर तुम्ही त्यांना खूप 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 प्रेम करा. आणि भांडण होत असेल तर तुम्ही तुमच्याकडून 100% देऊन भांडण करा. बिकॉज चूक नाही तर मग ऐकून नाही घ्यायचं. माझी मम्मी, माझी छोटी बहीण, माझी मोठी बहीण सगळे इथंच आहेत. एकच मिनिट. ह्या प्रकारे डिस्टर्ब होतो आणि माझं हे समजून घ्या. तर ह्या प्रकारे डिस्टर्ब होत असतो, त्याच्यामुळे दरवाजा बंद करायचा आणि आपल्याला जे बोलायचं ते बोलून घ्यायचं. घरच्यांना लाजायचं नाही. लाजला तर गेलं. म्हणजे की आपण आपल्या घरच्यांपासून सुरुवात करायची. कधीही काही बोलायची इच्छा होतीये, काहीही होतंय, तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरच्यांच्या पुढे बोलायला शिका. कारण की तेच रिअल आहे. तुम्ही त्यांच्या पुढे बोलू शकतात म्हणजे त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं होताना बघितलं आणि त्यांच्या पुढे बोलतात म्हणजे तुमच्यात आत्ता रिअल कॉन्फिडन्स बिल्ड झालाय. सो पहिले घरच्यांच्या पुढे बोलायला लागा. कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मग बाहेर इतरांमध्ये हळूहळू जेव्हा तुम्ही कॅमेरा स्टार्ट करतात तेव्हा मी स्टार्ट केला, मी बोलत आहे तर माझ्या बाजूला कोणी मला बघते, माझ्या डोळे तिकडे नाही जायला पाहिजे. माझ्या डोळे कॅमेरा, मी तुमच्यासोबत बोलत आहे, कॅमेरासोबत कनेक्ट. मला आता लोकांना दाखवायचंय. देन मी काय बोलणार की हा मग मी इथं आली आहे, मी हे करते, मी ते करते. फुल कॉन्फिडन्स.
कोणीच काहीच तुम्हाला ह्या जगात कोणीच हात लावू शकत नाही. तुम्हाला कोणीच काय बोलू शकत नाही. बिकॉज तुम्हाला फुल राईट आहे की तुम्ही काहीही करू शकता. तुमचा व्हिडिओ, तुमचा आवाज, तुमची गोष्ट, तुमचा मोबाईल. सो इतरांमुळे तुम्ही तुमचा व्हिडिओ खराब करू नका किंवा कॉन्फिडन्स लो करून तुम्ही तिथंच की अरे बापरे मी काय करू शिट कॅमेरा बंद ह्या गोष्टी करू नका. सो बी कॉन्फिडेंट. गाईज मागचे 20-25 मिनिट झालं मी बसली आहे. आता तर लाईटच गेली आहे. आय स्वेअर ऑफ गॉड गणपती बाप्पाची शपथ लाईट गेली आहे. मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे एखादा दिवस खराब असते तर किती जास्त लेवलनं खराब असू शकतो यार. आपण किती गोष्टी विचार केलेल्या असतात. प्री प्लॅन कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही हे मला आज कळालं आणि खूप चांगलंच कळालं आहे. काल केलेला प्लॅन आज फुल उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्यामुळं प्लॅन बी हा लाईफमध्ये जरूर असला पाहिजे. एका प्लॅनवर तुम्ही जाऊ शकत नाही. मला असं कळलेलं आहे. देव करो लवकर लाईट यावी आणि मला पुढचा शूट करायचा आहे. माझी दीदी जीजू सगळे आलेले आहेत. ते सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत. मी इथे बेडरूममध्ये आहे. आणि म्हणजे ही बेडरूम म्हणजे मेन म्हणजे तर माझ्या कामाचीच रूम आहे. बेडरूम नाही तर माझ्या कामाची रूम, जिथे माझी रिंग लाईट आहे, जिथे हा कॉर्नर आहे माझा जिथे मी शूट करते. मी आता खूप वेळ झालं वेट करत आहे. मला चहा पिऊ वाटत आहे पण मम्मीने दिली नाही. मम्मीने मला चहा दिली नाही. मला इतकं वाईट वाटत. पण काय स्वतः जाऊन करून प्यायचं. काही सॅड व्हायची गरज नाही आहे. बड़ा हरामी हो बेटा. जर तुम्हाला सॅड फील झालं तर सेकंड ऑप्शन हेडफोन्स, आयटम सॉन्ग, फुल व्हॉल्यूम, चहा, टोस्ट, बेस्ट कॉम्बो. तुम्हाला जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग येईल. कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी परमनंट किंवा लाईक हाय लेवलची आपण मनस्थिती क्रिएट करून नाही घ्यायची की मी खूप दुःखी आहे, माझ्यासोबत चांगलं होत नाही आहे, मी अशीच आहे, मी तशीच आहे. काही तशी नाही काही अशी नाही. आता आज असा मूड आहे तर लगेच थोड्या वेळाने मूड बदलतो. मूड हा बदलतो. सो कॉन्स्टंट कुठलीच गोष्ट नाही आहे. आता मी स्वतः चहा करून पिईल, शांत राहील, तोपर्यंत लाईट येईल आणि परत मी माझा व्हिडिओ स्टार्ट करेल. मला भरपूर जण विचारतात की तू आत्ता कशी आहेस ते आम्हाला माहीत झालं, पण तू लहान असताना कशी होतीस. माझं लहानपण खूप खतरनाक होतं. मी नालीमध्ये पडलेली आहे. नाली म्हणजे गटारीमध्ये पडलेली आहे. मी फुलं आणायला गेले होते. म्हणजे मी लहान असताना खूप 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 चांगली होते. आत्ताही आहे चांगली. म्हणजे खूप काम करायचे. मी फुलं आणायला जायचे. मी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी दुकानला जायचे. काही आणायचं असेल दूध दही काही पण आणायचं असेल. आणि आत्ता एवढा ॲटिट्यूड. मी आणि माझ्या बहिणीत लिटरली भांडणं होतात की तू घेऊन ये दूध, तू घेऊन ये. त्याच्यामुळं मग आत्ताचं जाऊ द्यात. मग लहान असताना मी अशीच एकदा फुलं आणायला गेलेली होते. आणि मग काय ते फुलं आणायला गेल्यावर तिथे काय झालं, नाली गटर असायची. मग त्याच्यावर होतं जास्वंदीच्या फुलाचं झाड. आणि मग ती उंच उडी मारावं लागायची. मग मी दररोज आणायची. दररोज मला प्रॅक्टिस होती. माझी हाईट किमान इथंपर्यंतच समजा, माझ्या इथून इथंपर्यंत. मग उडी मारली तिथे नाली गटर होती. आणि ते पावसाचे दिवस होते. थोडं ओलं झालं होतं. आणि मग तसली चप्पल जी आपण घालतो काय त्याचं जाऊ दे मला नाही लक्षात नाही येते. मग ती चप्पल जी निसटणारी होती. आणि मग त्या चप्पलमध्ये उडी मारली एकदा दोनदा काही वाटलं नाही. आणि चौथी काहीतरी उडी होती. आणि त्याच्यामध्ये असला पाय निसटला त्या गटारीमध्ये पडले. सगळं घाण माझ्या सगळ्या अंगावर. माझ्या मम्मीनं झप मारून मला तिथं बाहेर सगळ्यांच्या पुढे, आम्ही जिथे राहायचो आधी लहान असताचा एक स्पेसिफिक एरिया होता, त्या एरियामध्ये आजूबाजूच्या घरांना ती जागा दिसायची. आणि माझ्या मम्मीनं तिथं जाऊन मला आंघोळ घातली होती. मी छोटीच होते तेव्हा, आय थिंक 3रीला काहीतरी होते. मग सगळे हसले. इतकं हसत. आजही म्हणजे आम्ही ते घर सोडलं पण आजही जेव्हा कधी तिकडल्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहे, कधी आठवण आली तर खूप हसतात. सगळेच हसतात. मी पण हसते कारण लहान होते. गोष्टी घडतात. अशा प्रकारचं माझं लहानपण. आणि मला लहान असतानापासून मला लिपस्टिक लावायची खूप आवड आहे. मी इतकी छान लहान असतानापासून तयार होण्याची आवड, बोलण्याची आवड, कुठलीही गोष्ट मी करते. ओ माय गॉड, लाईट आली. वाव. चला आता व्हिडिओ बनवावा लागेल. रात्रीचे 12 वाजतील आणि एडिटिंगला 4 वाजतील तरी पण मी माझी एडिटिंग करणार.
कारण की हे बघा, मला ह्या गोष्टीचा आळस कधीच नाही की मला एखादं काम येतं आणि परफेक्ट येते. तुम्हाला माहिती आहे, एडिटिंग करायला जर मी बसले तर मला काय होतं की माझ्या पोटामध्ये ती पूर्ण झाल्याशिवाय मला उठू वाटत नाही. सो त्या लेवलचा क्रेज आहे माझ्यामध्ये आजही. आणि मी आता ते व्हिडिओ शूट करते, सगळ्या गोष्टी फटाफट करते बिकॉज लाईट आली आहे, मला चार्ज करायचा आहे फोन. आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय नो तुमच्यासाठी हा व्हिडिओ मे बी बोरिंग असू शकतो, पण मे बी काही लोकांना मी आवडत असेल तर माझं कुठलीच गोष्ट तुम्हाला बोरिंग वाटणार नाही. सो कीप लविंग my videos guys. Stay tuned with me and my account. Bye bye.